केतन अग्रवालच्या हत्येला आता 15 दिवस होऊन गेलेत आणि या प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी जेलची हवा खात आहेत। खरं तर या हत्येचा प्लॅन आणि मोडस ऑपरेंडी प्रचंड खतरनाक अशी होती। याबाबत रोजच्या रोज धक्कादायक माहिती समोर येते आणि त्यातच आता सियाचा आणखी एक मोबाईल पोलिसांना सापडलाय, ज्यातून अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे समोर येण्याची शक्यता आहे। पाहूयात याबाबतचा एक खास रिपोर्ट। सियाच्या नव्या मोबाईलमध्ये काय सापडलं? पॉलिग्राफ चाचणी नेमकी अडली कशात? सोनिया, पिल्लू, जानू कोड नेम नेमकं काय? केतन अग्रवाल लग्नाचं स्वप्न पाहत असतानाच त्याला स्वतःच मरण बघावं लागलं। होणारी बायको आणि तिच्या प्रियकराने त्याला लोहगडावरून दरीत ढकलून दिलं। त्यात केतनचा अंत झाला। या हत्याकांड प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरीची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत झाली आहे। पण सियाच्या घरी घेतलेल्या झडतीत पोलिसांना तिचा नवा मोबाईल सापडलाय, ज्यात केतनच्या हत्येच्या कटाबाबत धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे। याआधी पोलिसांनी सिया आणि चेतनला लोहगडावर नेऊन घटनेचं रिक्रिएशन केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी दोघांच्याही पॉलिग्राफ चाचणीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने ती नाकारली आणि पोलिसांचे कान टोचले। पॉलिग्राफ चाचणी नेमकी असते तरी काय ते एकदा पहा। लाय डिटेक्टर टेस्ट अर्थात खोटे शोधणारी चाचणी अशी त्याची ओळख आहे। शरीराला कार्डिओ कफ ट्यूब्स सेन्सर सारखी उपकरणं जोडतात। आरोपी जबाब देत असताना शारीरिक बदल तपासले जातात। रक्तदाब, हृदयाचे ठोके, श्वासोश्वास, त्वचेची संवेदना तपासतात। उत्तर देतानाचे हृदयाचे ठोके, घाम, रक्तदाबाची नोंद ठेवतात। शारीरिक बदलांवरून जबाब खोटा की खरा याचा अंदाज येतो। पोलिसांनी या पॉलिग्राफ चाचणीची परवानगी मागितली होती, मात्र सिया आणि चेतनची संमती घेतली नसल्याचं सांगत कोर्टानं ती नाकारली। सोबतच दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। काय 5 ग्राउंड्स त्यांनी दिले होते, ते पाचही ग्राउंड्स जे आहेत ते सफिशियंट नाहीयेत पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी। त्याच्यातले जे काही महत्वाचे 2 ग्राउंड्स होते ते मोबाईल ऑलरेडी सीज झालेला आहे, जप्त झालेला आहे। त्या मोबाईल बद्दल त्यांना माहिती मिळताच तिने तो मोबाईल त्यांना तिच्या राहत्या घरातून काढून दिलेला आहे। तो मोबाईल 1 वर्षापासून वापरत नाहीये, त्यामुळे या गुन्ह्याचा आणि त्या मोबाईलचा काही संबंध नाही। पण तरी त्यांना कळलं पोलिसांना दुसरा मोबाईल आहे वापरातला, त्याच्याबद्दल मागणी केल्या त्यांनी दिलेला आहे तो काढून। तर तो जो काढून दिलेला आहे मोबाईल, त्याच्यासाठी परत फर्दर कस्टडीची गरज नाहीये। महत्वाचं म्हणजे सियाच्या घरातून पोलिसांनी एक नवा मोबाईल जप्त केलाय, ज्यात ती चेतन सोबत सांकेतिक भाषेत आणि कोडनेम वापरून बोलत असल्याचा संशय आहे। सिया आणि चेतन एकमेकांना सोन्या, बाबू, पिल्लू, जानू की आणखी काही नावाने बोलत होते तेही समोर येईलच। मात्र आता या प्रकरणाचा तपास आणखी कोणत्या धक्कादायक वळणावर जातो ते बघावं लागेल, कारण या मॅरेज मर्डर मिस्ट्रीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे।